रिक्षासह गाडीला धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून वाद, रिक्षा चालकासह महिला आणि लहान मुलांना मारहाण, बीडच्या नेकनूर गावातील धक्कादायक घटना, घटनेनंतर पोलीस स्टेशन समोर दगडफेक. अशोक खराटच्या फार्म हाऊसमध्ये संशयास्पद व्हिडिओ एसआयटीच्या हाती. आचार्याच्या माध्यमातून खराटच्या हालचालींवर ठेवण्यात आलं होतं लक्ष. महिलांसोबतच्या कृत्यांचे सीसीटीव्ही फुटेजेस समोर आल्याची माहिती. अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार. 6व्या गुन्ह्यातील 3 दिवसांची कोठडी आज संपणार. एसआयटीकडून पुन्हा पोलीस कोठडीची मागणी होण्याची शक्यता. आर्थिक फसवणूक आणि जादूटोणा प्रकरणामध्ये भोंदूबाबा मनोहर मामा भोसलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी. पूजेसाठी 2 लाखांची मागणी केल्याप्रकरणी अटक. नाशिक टीसीएस प्रकरणातील फरार आरोपी निदा खान नोकरी सोडल्यानंतरही आरोपींची सतत संपर्कात असल्याची माहिती. मोबाईल तपासामध्ये कॉलिंग डिटेल्समधून कनेक्शन उघड. टिटवाळा ड्रग्ज प्रकरणामध्ये मोठी माहिती. परदेशामध्ये नोकरीचा आमिष दाखवत बेरोजगार तरुणांना बनवायचे ड्रग्जचे वाहक. अवैध कामांसाठी नोकरी शोधणाऱ्यांचं शोषण. विधान परिषद उमेदवार निवडीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची कसोटी. एका जागेसाठी राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची रांग. एका जागेसाठी 7 नावांच्या चर्चा. राज्यामध्ये उष्ण लहरींचा आगडोम. विदर्भातील पारा 45 अंशांवर. अकोल्यामध्ये सर्वाधिक तापमान. उर्वरित राज्यामध्ये 43 अंश तापमान. शनिवारी संपूर्ण महाराष्ट्र उष्णतेने होरपळला. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक 1 मे पासून सुरू होण्याची शक्यता. प्रकल्पाचे 99% काम पूर्ण. प्रकल्पामुळे मुंबई पुणे प्रवासाचा वेळ 30 ते 60 मिनिटांनी कमी होणार. चंद्रपूरमध्ये क्षुल्लक कारणावरून नाश्ता सेंटरमध्ये राडा. टोळक्याची दुकान मालकाला मारहाण करून दुकानाचीही तोडफोड. लाकडी दांडक्यानं दुकान चालकांनाही मारहाण. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.